ढोकळ्याला लागली पुरणपोळीची गोडी. अय होय न्यू पार्ट. निवीत इवा. हम्म. पार्ट आहे 17. शाह रेसिडेन्स संध्याकाळी 6:15 वाजता. निवीत आपल्या रूममध्ये असतो, लॅपटॉप समोर असतो, पण स्क्रीन ब्लँक होती आणि निवीतचं मन कुठेच लागत नव्हतं. सतत मनात इवाबद्दल विचार सुरू होता. इवाचा रडणारा चेहरा, पूर्ण इमोशनली हर्ट झालेली ती आणि ते सर्व बोलणं. काय आहे ते तुम्हालाही माहिती आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. निवीत स्वतःलाच बोलतो, "मी तरी काय करू?" मम्मा-पप्पा जे बोलत होते सकाळी तेही खरं होतं. लाइक कल्चरल डिफरन्सेस आणि त्या यशवीचं पण येणं आणि तिच्या पप्पाचं माझ्या पप्पाला हे बोलणं, की निवीतसोबत बिझनेस अलायन्स करायचा आहे. त्यात ही यशवी पण गुजराती आहे आणि त्यात इवाचं ऑफिसला गेल्यानंतर बरोबर मेहता ग्रुपबद्दलच बोलायला कॉल येणं, भेट होणं. इवासोबत मी वागणं-बोलणं नाही बदलू शकत. करिअरला ती आधी बघितलीच पाहिजे. जर मेहता ग्रुप इतका मोठा प्रोजेक्ट तिला देत आहे तर. इतक्यात निवितला कॉल आला कबीरचा. "ભાઈ નીચે આવ ને, જમવાનું તૈયાર છે. અમે બધા તારી રાહ જોઈ રહ્યા છીએ." तर નિવિત બોલતો, "ના, મને ભૂખ નથી, તમે બધાય જમો." तर કબીર બોલતો, "તોય નીચે આવી જા ભાઈ, મમ્મી બોલાવે છે જમવા માટે, એટલે આવી जा." तर निवित "बरं ठीक आहे" बोलून येतो खाली. હેતલબેન વિચારतात નિવિતલા, "નિવિત, તું ઠીક છે ને? આજે આખો દિવસ એક પણ કોલ લીધો નથી અને ઘરે આવીને સીધા રૂમમાં ગયો. શું થયું? કામનું ટેન્શન છે શું?" નિમિત બોલતો, "ના મમ્મી, ટેન્શન એવું કાંઈ નથી. આજે હું કામમાં થોડા વધારે વ્યસ્ત હતો, એટલે વાત થઈ નહીં. कामात होतो म्हणून आज बोलणं नाही झालं." હેતલબેન બોલतात, "અરે નિવિત, હું તને આ કહેવા માટે કોલ કરતી હતી કે મહેતા અંકલે આપણાને જમવા બોલાવે છે. એટલે બધાએ કાલે તેના ઘરે જવાનું છે. યશ્વીને પણ ઘણો વર્ષથી મળ્યા નથી, આ બિઝનેસમાં થયેલી કોમ્પિટિશનને કારણે. પણ હવે તેઓ સારું બોલે છે, સારું વર્તે છે. સામેથી આમ બોલાવે છે તો ખરેખર સારું લાગે છે, હા ને?" तर हे ऐकताच निवित शॉक्ड होतो आणि तसंच विचारात पडतो, की या मेहता ग्रुपचं नक्की काय चाललंय? जेवायला वगैरे बोलावणं जरा जास्तच गोड वागत आहेत. यशवीला इतका ॲटिट्यूड होता आधी माझा बिझनेस सुरू केला तेव्हा. पण आता माझ्यासोबत बिझनेस अलायन्स करायचं स्वतः यशवी बोलली असेल फॉर शुअर. हां, काहीतरी कारण नक्कीच आहे यशवीचं पण. तर મધ્યજ હેતલબેન બોલतात, "નિવિત, શું થયું? શું વિચારમાં પડી ગયો છે? તું મહેતા અંકલના ઘરે આવવાનો છે ને? કે તને કામ છે?" તેમને ખાસ કહીને બધાને બોલાવે છે. એટલે તારે પણ આવવું જ પડશે. समझो? हां, हां, समजलं. निवित टाळायचा प्रयत्न करतो कामाचं कारण देऊन, पण हेतलबेन आणि ललितभाई दोघेही निवितला समजावत असतात, की એ લોકો સામેથી સંબંધ સારા કરવાના પ્રયત્ન કરી રહ્યા છે, તો તું આમ કેમ વર્તે છે? કામ તો ચાલતું જ રહે છે. સાંજે જઈને આવું જ હશે ને? તો ચાલ ને. निवित थोडा विचार करतो आणि तसंच बोलतो, की बघू तसं वेळेवर काय होतं उद्या. देन तसं सर्वांचं जेवण होतं आणि निवित आपल्या रूममध्ये चालला जातो आणि विचार करत बसतो, काय करू, कसं करू आणि मम्मी त्या यशवीचं इतकं नाव घेत आहे. नक्कीच काहीतरी वेगळे विचार करत असेल. पण मला इवाबद्दल जे वाटत आहे, तेही बोलावं लागेल इवाला, कारण घरी आधीच सांगणं चुकीचं असेल. जे मला वाटत आहे ते इवालाही वाटलं पाहिजे. फक्त मलाच वाटेल आणि तिला काही नाही वाटणार आणि मी घरी सांगून दिलं तर उगाच सगळं कॉम्प्लिकेटेड होईल. अगदी बरोबर. मंडेलाच इवाच्या घरी रात्री 7:45 वाजता. इवा आपल्या बेडवर बसलेली असते. समोर लॅपटॉप असतो आणि आलोकने ड्राफ्ट मेल पाठवलेला इवा रीड करते. मेहता ग्रुप ॲक्सेप्टन्स. फक्त इवाला सेंडवर क्लिक करायचं होतं, पण इवा कर्सर घेऊन इकडे-तिकडे असंच फिरवत फक्त विचार करत असते. निवितला काय वाटेल? कसं वाटेल? मी हे नाही करू शकत, कारण माझं मन यासाठी 1% पण रेडी होत नाहीये. सो मी हे मनाविरुद्ध कसं जाऊ? माझं त्याला एवढं स्ट्रगल करून हो बोलायला लावणं त्याला आठवेल. मग तो किती वाईट विचार करेल, सो मी नाहीच घेणार हा प्रोजेक्ट. अँड देन इवा एकदा वॉच बघते आणि तेव्हा वाजलेले असतात 7:55 आणि मग तसंच इवा टाइप करू लागते आलोकला, "आलोक, मी हा मेहता ग्रुपचा प्रपोजल डिक्लाइन करते आहे. मला माहिती आहे ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे, पण मी निवित शहाच्या प्रोजेक्टवर कमिटेड आहे. प्रोफेशनली आणि पर्सनली पण. मी माझ्या कमिटमेंट्स तोडू शकत नाही. इव्हन जरी ते मला कितीही मोठं प्रोजेक्ट दिले तरी. आय होप यू अंडरस्टँड." इवा हा मेल सेंड करते आलोकला. बापरे!
इव्हा जसा नकार दिलेला ईमेल सेंड करते, तसंच खूप जास्त रिलॅक्स फील करू लागते आणि खूप मनापासून खुश असते, स्माईल करत असते. म्हणजे जी खुशी लोकांना मोठमोठे प्रोजेक्ट मिळाल्यानंतर होत असते, ती खुशी इव्हाला इतका मोठा प्रोजेक्ट रिजेक्ट करून मिळाली. कारण इव्हा शब्दाची मुलगी होती, साफ मनाची मुलगी होती आणि आज त्याच तिच्या साफ स्वच्छ मनाला इतकी खुशी झाली कारण ती माणुसकी जपली. आलोकने मेल रीड करताच इव्हाला कॉल केला आणि अगदी रागात बोलतो, "इव्हा, तू हे काय केलं? मेहता ग्रुपचा प्रपोजल रिजेक्ट केली?" इव्हा अगदी शांत होत बोलते, "हो आलोक, मी केला रिजेक्ट." तर आलोक फ्रस्ट्रेट होत बोलू लागतो, की "पण का? 50 लाखाचा प्रोजेक्ट आहे इव्हा. तुला कळतंय का?" "ओह गॉड! तुला कसं सांगू आता मी? करियर ग्रोथ आहे यात सगळं काही आहे इव्हा." तर इव्हा बोलते, "आलोक हे फक्त पैशाबद्दल नाहीये, माझ्या प्रिन्सिपल्सबद्दल आहे. निवितने मला ट्रस्ट केलं, मला अपॉर्च्युनिटी दिली, सो मी त्याला धोका देऊ शकत नाही." तर आलोक बोलतो, "इव्हा हे बिझनेस आहे आणि इथे डोक्यात निर्णय घ्यायचे असतात, इमोशनल डिसिजन घ्यायचे नसतात." तर इव्हा बोलते, "मे बी तू बरोबर असशील, पण मी माझ्या व्हॅल्यूज सोबत जगू शकते. पण अशा मनाविरुद्ध जाऊन मिळवलेल्या सक्सेस सोबत नाही." बापरे! आलोक बोलतो, "ओके, तू तुला हवा ते डिसिजन घेतली. सो याचे परिणाम तुला भोगावे लागतील कारण कंपनी खूप नाराज आहे." तर इव्हा बोलते, "हो, मला माहिती आहे आणि मी रेडी आहे हँडल करायला." अँड देन कॉल कट करतो. इव्हाने फोन बाजूला ठेवला आणि विचार करू लागली, की मी हे बरोबर तर केली ना? कारण निवित पण बोलला मला, की प्रोजेक्ट घे आणि घरी पण मम्मा आणि अयांश हेच सांगत होते. पण मी रिजेक्ट केलं. पण ठीक आहे, मी हँडल करेल बरोबर. आणि मग इव्हा फोन घेते आणि निवेदला मेसेज टाइप करते, "मिस्टर शाह, मी मेहता ग्रुपचा प्रपोजल डिक्लाइन केलाय. तुमचा प्रोजेक्ट माझ्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आपला बॉन्डसुद्धा." अँड देन मेसेज सेंट निवितला. नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 18 मध्ये बघणार आहे आपण निवित मेसेज रीड करून रिप्लाय करेल का? आणि केलं तर काय रिप्लाय करेल? आणि यशवीबद्दल काय बघायला ऐकायला मिळेल पुन्हा? आणि इव्हाला नक्की कोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतील? आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. हो, हो.